काय जादू असते ना अशा मेलोडियस गाण्यांची. हे गाणं लताबाईंनी रूपकुमार राठोडबरोबर गायलं होतं. पुढच्या आणि शेवटच्या गीताकडे आपण येतो आहोत. तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही सर्वांनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती लावलीत आणि विशेष करून पुढच्या रांगेतले सगळे लोक खूप बिझी असूनसुद्धा इथे आले आणि याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. सगळ्या सिनर्जी प्रेसिडेंटचे सुद्धा. महाराष्ट्राचे लाडके महाराष्ट्रभूषण. काय झालं? मी काय म्हटलं? महाराष्ट्राचे लाडके लेखक महाराष्ट्रभूषण पु ल लताबाईंच्या आवाजाबद्दल म्हणायचे की जगण्याचे सगळे बहाणे जरी संपले असले तरी लताचा आवाज ऐकून वाटतं हा आवाज ऐकण्यासाठी जगलं पाहिजे. काळजाच्या आतल्या कप्प्यापर्यंत विजेसारखा घुसणारा हा आवाज पृथ्वीवरच्या कोणा व्यक्तीचा असूच शकत नाही. तो एखाद्या गंधर्व कन्येचाच असू शकतो. यूं अचानक तेरी आवाज़ आई, यूं अचानक तेरी आवाज़ आई, जैसे पर्वत का जिगर चीर कर कोई झरना फूटे. या ज़मीनों की मोहब्बत में तड़प कर, या ज़मीनों की मोहब्बत में तड़प कर नादा, आसमान से कोई शोक सितारा टूटे. लताबाईंच्या आवाजाचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्यांच्या आवाजातलं एक अतिशय सुंदर गीत आता तुमच्यासमोर आपण सादर करणार आहोत. शीलू आणि स्वर्दा दोघी मिळून हे गीत सादर करतील. संगीतकार आहेत R.D. बर्मन. R.D. बर्मनची ही प्रतिभा या गीतामध्ये दिसते. काय तऱ्हेची ट्रीटमेंट दिली आहे या गाण्याला. वर्थ लिसनिंग टू इट.